हाय गाईज, गुड आफ्टरनून. मॉर्निंग शूट होती त्यामुळं घरी यायला 2 वाजलेत आणि आत्ता मी हा व्लॉग स्टार्ट केला. पण मी विसरलो आहे आता रूमची चावी आणि आविष्कार त्याच्या ड्रॉइंग क्लासला निघाला आहे. मला माहीत नाही होता तो किती लांब गेला आहे, पण मी त्याला तिथून बोलून घेतला आहे, तो येतो आहे. मी ज्यावेळेस सकाळी उठतो ना तर त्यावेळेस एक दररोज नवीनच कांड होता माझ्याजवळ. म्हणजे मी फक्त पाय उचलतो, रस्ते आपोआपच चुकत आहे. आता जसा की हा चावीचा कांड. सॉरी ब्रो, बट देर इज नो अदर ऑप्शन टू मी नाव. बाय बाय. आविष्कार चहा घ्यायला ना तिथपर्यंत येतो मग. गाईचा आविष्कार तर काही चहा घ्यायला येत नाही आहे, पण मी चहा घ्यायला चाललो आहे आणि तो चालला आहे गार्डनमध्ये चक्कर मारायला. तर मग आपण तिथपर्यंत त्याच्यासोबत जाऊ. तिथून पुढं एक तास जावं लागेल. आता मी चहा प्यायला येत होतो आणि रस्त्यावरती एक मुलींचा घोळका चालू होता, लहान मुलींचा. तर मग त्या थोड्या मोठ्या आवाजात बोलत होत्या म्हणून मला ऐकू आलं की त्यातली एक जण त्या ग्रुपमध्ये बोलत होती की ज्यावेळेस आपण मोठे होऊ आणि आपल्याकडे पैसा येईल ना, तर त्यावेळेस आपण आपल्या मनातील तिथे फिरू शकतो, मनातील ते करू शकतो किंवा करूयात. मला त्या मोमेंटला असं रिअलाईज झालं ना की अरे यार, हे म्हणजे प्रत्येक मुलाने किंवा प्रत्येक मुलीने लहानपणी हाच विचार केला असेल की आपण मोठे झाल्यानंतर ना हे करू ते करू. पण खूप कमी लोक असतात की त्यांचं म्हणतात ते स्वप्न पूर्ण होतं. म्हणजे जर 100% लोक विचार करत असेल ना, तर ॲटलिस्ट 4-5% लोक असे असतील की ज्यांचं मोठे होऊन स्वतःचे पैसे गमवून फिरण्याचं आणि वाटेल ते गाण्याचं स्वप्न पूर्ण होत असेल असं मला वाटतं. गाईज चहा घेऊन झाला आणि आता मी चाललो आहे आपल्या शेजारच्या, आपल्या घराशेजारच्या गार्डनमध्ये. तिथं आविष्कार गेला आहे चालायला. त्याच्यासोबत 1-2 चक्कर मारून आणि मग रूमवर जाऊ. काही चक्कर वगैरे तर नाही मारलेत काही, कारण आविष्कारच कुठंतरी इथं दिसत असेल. हां, इथं निवांत बसला आहे. तर मग माझा पण प्लॅन थोडाफार व्यायामाचा, थोडाफार वॉकिंगचा जो झाला होता तो फसला आहे. ठीक आहे, तशी माझी काही जास्त इच्छा नव्हती. तर त्याला म्हटलं तू बस इथे, मी जातो रूमवर. गाईज बऱ्याच वेळा मी वर्क फ्रॉम होम करतो, तर मग मला म्हणजे असं वाटतं आहे की मला माझा एक वर्क सेटअप तयार करायचा आहे रूमवरती. आता मला कळत नाही की रूमच्या कोणत्या कोपऱ्यात करावा. मग तसं माझ्या 2 जागा आहे डोक्यात. असं वाटतं की या कोपऱ्यात करू, हा डायनिंग टेबल थोडा इकडे सरकून, नाहीतर तिकडे त्या कोपऱ्यात. आय डोंट नो, बट अजून मी हे कोणासोबत डिस्कस नाही केलं आहे. असं फक्त विचार आला आहे. गाईज हा ना काल अकोटेला गेला होता आणि तिथून ताथवडेला कार्टिंगसाठी, आणि आल्यापासून मी कार्टिंगचे इतके किस्से ऐकलेत ना. काय दाखव, रफ्तार कार्टिंग प्रायोरिटी पास मी घेऊन ठेवलं रफ्तार कार्टिंग. तर आता मी प्रत्येक वेळी जाईल त्यावेळेला मला 1500 रुपये भरायचे नाहीत, 1100 रुपये भरायचे. त्यामध्ये मी 20 मिनिटं जाणार. कसा होता तुझा एक्सपिरियन्स? एक नंबर एक्सपिरियन्स होता, डायरेक्ट सगळ्यात बेस्ट. लाईफमध्ये मी भरपूर एक्सपिरियन्स केले, ह्यातला माझा वन ऑफ दी हा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता कार्टिंगचा. कारण तू इतका खुश आहे. बकेट लिस्ट मधली माझी एक गोष्ट पूर्ण झाली, कार्टिंग करणं रात्रीच्या वेळेस. ते दिसतं तुझ्या चेहऱ्यावरून. काय मजा आली. हा टोक त्यांनी आम्हाला पास पण दिला पुढच्या वेळेसाठी.
जपून ठेव मग आपण जाऊ. 1100. आमच्या सगळ्या मुलांना अशी माझ्या बरोबरची वर्कशॉप मधली जी मुलं होती त्यामुळे अजून जास्त मजा आली. कॉम्पिटिशन होती, अशी नुसती कॉम्पिटिशन होती. सगळी बरोबर पळवत होते बाई गाड्या कसल्या खतरनाक. आनंद बघा गाईज तोंडावरचा. बाकीची लोक डायरेक्ट अशी साईड वरून बघत होते आमच्याकडून नुसते. आम्ही असल्या गाड्या पळवत होतो तिथं. मजा तर आली का. थ्रिलिंग मोमेंट्स झाले ना लाईफ मध्ये. मग काय तर एंटरटेनमेंट. लाईफ जगण्याचा काहीतरी मोटिव्ह राहते. सो या गाईज जे लाईफमध्ये आवडतं ते करत जा हेच म्हणेल मी. जस्ट आता ना मी पृथ्वीला म्हटलं, कारण तुम्हाला इतकं सांगतो तर म्हटलं थांब मी ना रेकॉर्ड करतो हे. फ्युचरमध्ये तुला तुझ्या मुलांना दाखव की ज्यावेळेस तू फर्स्ट टाईम कार्टिंग केली होती त्यावेळेस कसं होईल, आपल्याकडे एक मेमरी बनून जाईल. आणि मग त्याने त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि मला इतकं भारी वाटत होतं ना त्याला म्हणायला की नाही आपल्याकडे एक डिजिटल मेमरी कायम असेल, तू तुझ्या फ्युचर जनरेशनला दाखवू शकतो. म्हणजे जो माझा मोटिव्ह होता ना की काय म्हणता माझा एक अल्बम बनेल म्हणून, तो कुठंतरी फुलफिल होतो असं मला आज थोडं रिअलाईज झालं आहे. सो आय एम हॅपी फॉर दॅट. ऑन दॅट नोट आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट.